श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 9वा द्वितीय स्कंध। आसन्न मरण असलेल्या राजा परीक्षितींनी श्री शुकदेवांच्या आगमनानंतर त्यांना वारंवार नमस्कार करून विचारणा केली। ते म्हणाले, भगवान श्रीकृष्ण आणि माझे पितामह अर्जुन हे आते भाऊ असल्याने माझ्या पितामहांच्या संतोषासाठी भगवंतांनी आपल्याला माझ्यावर कृपा करण्यासाठी पाठविले असावे। कृपा करून मला सांगा की माणसाने स्वकल्याणार्थ काय ऐकावे, कोणता जप करावा आणि कर्म कोणते व कसे करावे, कशाचा त्याग करावा। मधुर वाणीने केलेल्या प्रश्नामुळे शुकदेव प्रसन्न झाले आणि त्यांचे समाधान करू लागले। मनुष्य जीवन यापन करताना केवळ स्वार्थांध असतो, केवळ व्यवहार किंवा केवळ स्वार्थ याचाच विचार करतो। जीवगती कशी आहे किंवा जीव शिवात लय पावण्यासाठी प्राप्त कर्मच कसे कौशल्याने करावे हे तो विचारात घेत नाही। प्रपंच सगळेच करतात, करावाच लागतो, पण त्या प्रपंच पंखाचे डाग अंगावर येणार नाहीत असे पद्मपत्र मीवांभसा कर्म केले तो पुरुष कर्मयोगी, श्रेष्ठ पुरुष ठरणे। आणि असेच वागणाऱ्याला प्राणप्रयाणसमयी भगवंताची आठवण येते आणि तो जीवनमुक्त होतो। कारण वरम मुहूर्तम विदितम घटेत श्रेयसे यतः। आयुष्य दीर्घकाळ आहे, पण त्या आयुष्यात पैसा, मान, लौकिक वासना याचाच विचार आणि आचार होतो। एक क्षणही रिकामा जात नाही आणि एक क्षणही देवाच्या स्मरणात जात नाही। म्हणून दिवसाची सुरुवात भगवत प्रणामाने करा आणि झोपताना भगवंत नामाचे स्मरण करून देवाचे आभार माना। दिवसभराच्या तापासाठी शक्ती प्रदान केल्याबद्दल आणि आता विश्रामाची संधी दिल्याबद्दल आपल्या बऱ्या वाईट खऱ्या खोट्या न्यायी अन्यायी क्रियाकल्पनांना भागवन नामाचे कोंदण द्या, संपुट लावा, म्हणजे जीवन सार्थकी लागेल। स्मरण मुक्त्वा हा योग साधला जाईल। राजर्षी खटवाल अंतकाळी सर्वसंग परित्याग करून मरणासन्न अवस्थेत नारायणा नारायणा असे आपल्या मुलाला हाक मारून महापापी अजामेळ ईश्वराला प्रिय झाले। तुझ्या मृत्यूला अजून 7 दिवस शिल्लक आहेत, अशावेळी भयभीतीचा त्याग करावा आणि पवित्र स्थळी जाऊन मनोनिग्रहाने ओम या अक्षर ब्रह्माचे ध्यान करावे, जीवन सार्थकी लागते। भगवंतांशी भक्तियोग साधण्यासाठी चिदाकाशात प्रादेशमात्र भगवंताची चतुर्भुज मूर्ती धारण करावी आणि त्याच्या नेत्र, मुख, हस्त, वक्षस्थळ वगैरे एकेका अवयवांचे ध्यान करतात। हळूहळू एका अंगातून दुसऱ्या अंगात, नंतर दृष्टास्वरूप ध्यान करावे, म्हणजे भक्तियोग होतो। योग्यांसाठीची उपासना याहून कठीण आहे। प्रथम आसनसिद्धी, नंतर प्राणायाम व त्याद्वारे इंद्रियजय करावा लागतो। प्राणांचा अवरोध करून कुंडलिनी जागृत करावी, नंतर एक एक करून षटचक्र भेदन करावी आणि प्राण ब्रह्मरंध्रात न्यावे। ब्रह्मरंध्रातून त्याचा भेद केला की शरीर सुटते आणि प्राणांचे परब्रह्मात विलिनीकरण होते। हा योगमार्ग आहे। सद्योमुक्ती आणि क्रममुक्तीचे हे वर्णन शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितले। या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार भगवत प्राप्तीसाठी उपासना आणि उपास्य ठरवता येते हे स्पष्ट झाले। आता याच्यासाठी वीरता प्राप्त करण्यासाठी रुद्राची, धनधान्य समृद्धीसाठी दुर्गादेवीची, दीर्घायुष्यासाठी अश्विनी कुमारांची वगैरे उपासना सांगितलेल्या आहेत। पण या सर्वच कष्टप्रद आहे। भगवन नामाचे स्मरण भगवत लीलांचे श्रवण मात्र सर्वोपरी आणि सुलभ आहे, असे कथन केले। इतक्या विविधतेने जीव, कर्म, उपास्य उपासना निर्माण करणाऱ्या भगवंतांनीही सृष्टी कशी निर्माण केली, पुन्हा कशी विलय पावते, त्यासाठी कोणत्या शक्तींचा वापर करतात, ब्रह्मांड त्यांनी निर्मिले आणि शेवटी ते त्यांच्यातच विलीन करतात, याबद्दल सांगावे। त्यावेळी त्याचे विवरण करताना असे म्हटले आहे की ईश्वर निर्गुण निराकार निरवयव आहे, तेव्हा कोणतेही कार्य करण्यास, कोणताही पदार्थ वस्तू निर्माण करण्यास गुणावगुणांची आवश्यकता असते। परमेश्वर निर्गुण असला तरी सर्वशक्तिमान आहे, निराकार असला तरी सर्वव्यापी आहे आणि निरवयव असला तरी सर्वतः पाणी पांद तत्सर्व तोक्षी शिरोमुखः असा आहे।